नमस्ते, मी दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे। माझ्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला न्याय हक्क मिळवून देण्याकरता मुंबई मंत्रालयात घुसून आंदोलन करणार। माझ्या दिव्यांग बांधवाच्या मुलांना 1ली ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण शासनाने दिले पाहिजे। शासकीय जमीन दिव्यांग बांधवाला घरकुल बांधण्याकरता प्रत्येकी 1 गुंठा मोफत दिला पाहिजे। माझ्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे। माझ्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाची पेन्शन प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला झालीच पाहिजे। माझ्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाची पेन्शन 6000 रुपये झालीच पाहिजे। तसेच माझ्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवावर अन्याय अत्याचार होत आहे। अन्याय अत्याचार झाल्याबद्दल माझा दिव्यांग बांधव पोलीस स्टेशनला जातो आणि केस नोंदवण्याकरता जातो। त्यावेळेस माझ्या दिव्यांग बांधवाची 2000 दिव्यांग कायदा 2016 नुसार कलम नंबर 92-93 ची केस नोंदवली जात नाही आणि साधी केस नोंदवून माझ्या दिव्यांग बांधवाला अपमानपदक वागणूक देऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलले जाते। महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवावर अशा प्रकारे अन्याय अत्याचार होत आहे। त्याकरता मुंबई मंत्रालयात घुसून आम्ही दिव्यांग बांधव तुम्हाला तारीख न सांगता वेळ न सांगता बोंबाबोंब आंदोलन करणार आहे। तरी याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन पुढील महिन्याच्या आत माझ्या दिव्यांग बांधवाच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत।